तो एक धैर्य धरावी लागेल, एक निश्चय करावी लागेल की तुमचा हक्क मिळाल्याशिवाय इकडनं जायचं नाही। कंपनी आपण बघून राहिलेलो आहे कशा प्रकारे तुम्हाला त्रास द्यायचं, सगळ्या प्रकारे त्रास द्यायचा प्रयत्न चालू आहे। नुसता बहाणे देतात, वेज सेटलमेंट करायची यांची मनस्थिती नाही। आणि याच्या आधी आपण इतके वेज सेटलमेंट बघितले, सगळीकडे एकच गोष्ट होत राहिली, 80-90 सेटलमेंट करतात, तुम्हाला सांगतात 40-50 सेटलमेंट सांगत आले की नाही। बाकीचा सेटलमेंट दुसरीकडे होते, ते होऊ द्यायचं नाही म्हणून तुम्हाला एकजुटीने एक मुठ्ठी बांधावी लागेल। आणि जे काही सेटलमेंट होईल ते विजय क्रांती सोबत होईल आणि तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यापुढे होईल हे निश्चय